असू दे ना. आपण बघा ना आता ज्यावेळेस अजित पवार एखादं चॅलेंज देतो त्यावेळेस चिमकूनच दाखवतो आणि ही गोष्ट लक्षात ठेवा. निकाल लागल्यावर तुम्हाला कळेल. शिरूर लोकसभेत आमचा उमेदवार उभा करणार आणि मी आज तुला सांगतो तिथं दिलेला उमेदवार निवडूनच आणणार. हे वाक्य आहे महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवारांचं, अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचं. एका सार्वजनिक कार्यक्रमानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना अजित पवारांनी अमोल कोल्हेंवर जोरदार निशाणा साधला. एक खासदार काही दिवसांपूर्वी माझ्याकडे राजीनामा घेऊन आला होता. त्याला उमेदवारी मीच दिली. मी आणि दिलीप वळसे पाटलांनी त्याला निवडून आणण्यासाठी मेहनत घेतली. त्यानंतर तो त्याच्या मतदारसंघात काही काळ फिरकला देखील नाही आणि आता पुन्हा निवडणूक तोंडावर आल्यावर त्यांना पदयात्रा काढायची सुचते. असं म्हणत अजित पवारांनी थेट शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंवर निशाणा साधलाय. यापूर्वीच अजित पवारांनी आपण 4 लोकसभा निवडणुका लढवणार असल्याचं पक्षाच्या शिबिरात जाहीर केलं. त्यानंतर त्यांनी बारामतीत ताकदवान उमेदवार देणार असल्याची घोषणा केली. मधल्या काळात त्यांनी रोहित पवारांची संघर्ष यात्रेची खिल्ली उडवली आणि आता मात्र अजित पवारांनी थेट शिरूरचे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंना पाडणार आणि आपला उमेदवार तिथून निवडून आणणारच म्हणून विरोधकांना थेट आव्हान दिले. त्यामुळेच आता शिरूरमध्ये डॉक्टर अमोल कोल्हेंना पाडण्यासाठी अजित पवार यांचे काय आडाखे असू शकतात या संदर्भात या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रणव ढमाले. तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. अजित पवार हे त्यांच्या बेधडक वक्तव्यासाठी आणि कामासाठी ओळखले जातात. अनेकदा त्याचा परिचय महाराष्ट्राला आलाय. 2019च्या विधानसभा निवडणुकी वेळची त्यांची पुरंदर तालुक्यातली सभा आठवत असेल. त्यावेळी देखील त्यांनी तेथील तत्कालीन आमदार व मंत्री विजय शिवतारे यांना पराभूत करणार असं चॅलेंज दिलं होतं. एकदा का अजित पवारांनी ठरवलं तर कुणाच्या बापाचं ऐकत नाही असं म्हणून बघतोच कसा निवडून येतो ते, असं उघड आव्हान विजय शिवतारे यांना अजित पवारांनी दिलेलं. ते त्यांनी खरं देखील करून दाखवलं. हीच गोष्ट इंदापूर तालुक्यात त्यांनी करून दाखवली. सलग 2 वेळा हर्षवर्धन पाटील यांचा पराभव करून दाखवला. आता याच गोष्टीची पुनरावृत्ती शिरूर लोकसभेत होणार का अशी चर्चा अजित पवारांनी डॉक्टर अमोल कोल्हे यांना दिलेल्या आव्हानानंतर सुरू झाली. हे आव्हान दिलं गेलं, परंतु हे आव्हान पेलण्यासाठी अजित पवारांकडे उमेदवार कोण आहे? कोण शिरूर लोकसभा मतदारसंघात डॉक्टर अमोल कोल्हेंचा पराभव करू शकेल अशी चर्चाही वेगानं होते. अजित पवारांकडे डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या विरोधात पर्याय चांगलेत, परंतु त्यातील कोण उमेदवार असेल हे अद्याप ठरलेलं नाही. आता या पर्यायांवर एक नजर टाकूया. पहिला पर्याय शरद पवारांची साथ सोडून अजित पवार बरोबर गेलेल्या सहकार मंत्री व आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील यांचा. गेली 30 वर्ष राजकारण आणि समाजकारणात वळसे पाटील सक्रिय आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघातील आंबेगावसह जुन्नर, खेड, शिरूर, हडपसर, भोसरी या सर्वच तालुक्यात वळसे पाटील यांचा जनसंपर्क मोठा आहे. शिवाय आंबेगावमध्ये ते स्वतः आमदार आहेत आणि जुन्नरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचेच अतुल बेनके आमदार आहेत, ज्यांनी अद्यापही दोन्ही गटाबरोबर सुरक्षित अंतर ठेवले. खेडचे दिलीप मोहिते तर अजित पवारांचे कट्टर समर्थक आहेत. हडपसरमधील चेतन तुपे यांनी अजित पवार गटाबरोबर जाण्याचा निर्णय मागेच घेतल्याचं दिसतं. भोसरीमध्ये भाजपचे महेश लांडगे आमदार आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघात असलेल्या 6 विधानसभा मतदारसंघातील चित्र पाहिलं तर अजित पवार गटाचं पारडं जड असल्याचं दिसतं. शिवाय दिलीप वळसे पाटील यांनी डॉक्टर कोल्हेंना खासदार करण्यासाठी प्रचाराची धुरा सांभाळली होती. त्यापूर्वी तेथून खासदार म्हणून निवडून आलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांनाही दिलीप वळसे पाटलांची रसद मिळायची असंही अनेकदा बोललं जातं. त्यामुळं दिलीप वळसे पाटील डॉक्टर अमोल कोल्हे यांचा सहज पराभव करतील असं राजकीय जाणकारांचं मत आहे. मात्र नेते आमदार जरी अजित पवार यांच्याबरोबर गेले तरी उद्धव ठाकरे यांच्यासारखी जनता शरद पवार यांच्याबरोबर असली तर काय होणार याचाही विचार करायला हवा. दिलीप वळसे पाटील यांच्याशिवाय अजित पवारांकडे त्यांचे खंदे समर्थक विलास लांडे यांचा पर्याय. याबाबत विलास लांडेंनी लोकसभा निवडणूक लढण्याची व शिरूरमध्ये उभे राहण्याची तयारी दर्शवली. त्यांनी एकदा लोकसभेची निवडणूक लढवली देखील. त्यामुळं अजित पवार विलास लांडेंच्या मागे ताकद उभी करून त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू शकतात. तिसरा पर्याय शिवाजीराव आढळराव पाटील यांचा. सध्या आढळराव पाटील हे शिंदे गटात आहेत. शिरूरची जागा शिंदे गटाला मिळावी म्हणून त्यांची मागणी आहे. परंतु लोकसभेच्या जागा वाटपाचं गणित लक्षात घेता शिरूरची जागा शिंदे गटाला मिळणं अवघड वाटतं.
त्यामुळं आढळराव पाटील अजित पवार गटात प्रवेश करून डॉक्टर अमोल कोल्हेंना आव्हान देतील अशी शक्यता आहे. अजित पवारांनी डॉक्टर अमोल कोल्हेंना दिलेल्या आव्हानावर स्वतः डॉक्टर अमोल कोल्हे यांनी अजित पवार हे मोठे नेते आहेत आणि त्यांना माझे कान धरायचा अधिकार आहे, त्यांच्यावर बोलण्या इतका मोठा मी नाही असं म्हणत सावध प्रतिक्रिया दिली. तर सुप्रिया सुळेंनीही लोकशाहीत प्रत्येकाला त्यांचं मत मांडण्याचा अधिकार असल्याचं सांगितलं. विशेष म्हणजे अजित पवारांच्या विधानानंतर दुसऱ्याच दिवशी डॉक्टर अमोल कोल्हेंनी शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळं अजित पवारांच्या विधानानं माध्यमांमध्येच नाही तर शरद पवार गटातही खळबळ उडाल्याचं दिसतंय. लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येईल तसतसं अशी आव्हानं प्रतिआव्हानं दिल्याची आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अजित पवारांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाबाबत दिलेल्या आव्हानाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब, लाईक व फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.